दाखवले आणि आपण पाहत आहे जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्ट मधून। नारी शक्ती विधेयकाला काँग्रेसने केलेल्या विरोधकाच्या निषेधार्थ शिवसेनेकडून निदर्शनं करण्यात आली। क्रांती चौकात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। राज्यातील पोटनिवडणुकांच्या रिंगणामध्ये आता सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उतरलेले आहेत। सुनेत्रा पवारांसाठी बारामतीमध्ये आणि अक्षय कर्डिलेंसाठी राहुरीमध्ये मुख्यमंत्री सभा घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवस प्रचार करतील। बारामती राहुरीमध्ये फडणवीसांच्या सभा सुद्धा होणार असल्याची माहिती मिळते। सभांची जय्यत तयारी करण्यात आली आहे। काँग्रेसने त्यांचा महिला विरोधी खरा चेहरा दाखवलेला आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केली। देशभरातील लाडक्या बहिणी काँग्रेसला धडा शिकवतील आणि मोदींच्या मागे उभे राहतील असे शिंदे म्हणाले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले असता त्यांना अनेक बारामतीकर भेटले। बारामती स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत करणाऱ्या महिला कर्मचारी सुद्धा तिथे उपस्थित होत्या। सुनेत्रा पवारांनी त्यांच्यासोबत चहा घेत आपुलकीने संवादही साधला। संसदेमध्ये काँग्रेसने जे परवा केलं ते पूर्णपणे देशाने बघितलंय। एका अपेक्षेनं आणि इच्छेनं महिला आरक्षणाचं बिल पास होईल हे असं सर्वांना वाटत होतं, पण काँग्रेसने विरोधी केला आणि काँग्रेसला जनता आता माफ करणार नाही असं वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदेंनी केलं आहे। काँग्रेसच्या काळामध्ये हिरवे विषारी साप जपण्याचं काम झालं, आता हिरव्या सापांना ठेचण्याचं काम सध्या मुख्यमंत्री फडणवीस करतायत। पंतप्रधान मोदी सुद्धा या सगळ्या कामावरती ते खुश आहेत आणि ते सुद्धा तेच काम करतात, त्यांना सोडणार नाहीत असं विधान नवनीत राणांनी केलं। नाशिक पीसीएस धर्मांतर प्रकरणी भाजपचे नेते गोपीचंद पडळकरांनी तीव्र प्रतिक्रिया दिली। शेकडो वर्षांपासून हिंदू धर्माला लक्ष्य केलं जातंय। हा विषय राजकारण किंवा हिंदू मुस्लिम वादाचा नाहीये, तर हिंदू धर्माचं रक्षण आणि महिलांच्या सन्मानाचं असल्याचं पडळकर म्हणाले। आमदार गोपीचंद पडळकरांनी राहुरी पोटनिवडणुकीसाठी तालुक्यातील पश्चिम भागाचा दौरा सुद्धा केला। धनगर बहुल भागामध्ये समाज बांधवांच्या भेटीगाठी घेत संवाद सुद्धा साधला। यावेळी पडळकर यांनी अक्षय कर्डिलेंना विधानसभेमध्ये पाठवा असं आवाहनही केलं। सांगलीमध्ये राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय। महानगरपालिका आणि गटनेत्याच्या विरोधामध्ये संताप व्यक्त करत तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे दिले आहेत। अजितदादांच्या निधनानंतर मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप केला जातोय। मुंबई महानगरपालिकेनं मुंबईमध्ये 164 अनधिकृतरित्या सुरू असलेल्या शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे। या यादीचे अध्ययन केल्यानंतर असं लक्षात येतं की बांगलादेशी आणि मुस्लिम माफियांनी आता स्कूल जिहाद सुरू केलेला आहे। या अनधिकृत शाळेच्या मागचा हेतू काय अशी चौकशी व्हायला हवी असंही भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मागणी केली। शिंदे साहेबांना ते विसरलेत जे घसरलेत, सोबत राहिले ते मोठे झालेत असं म्हणत मंत्री भरत गोगावले यांनी चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांना उद्देशून उठावात सामील झालात म्हणून तुम्ही आमदारकी मिळाली असं म्हणत चिमटा सुद्धा काढला। 15 वर्षांपासून ज्यांच्यावरती कुठलाही डाग नाही ते खंबीरपणे नेतृत्व म्हणजेच नरेंद्र मोदींकडे पाहिलं जातं। आता या व्यक्तिमत्वावरती टीका करताना स्वतःची पातळी एकदा संजय राऊतांनी तपासली पाहिजे असा टोला संजय शिरसाटांनी लगावला। महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने केलेला विरोध दुर्दैवी असल्याचं मंत्री अतुल सावे यांनी म्हटलंय। महिलांना योग्य संधी मिळावी यासाठी विधेयक मांडण्यात आलंय। प्रियंका गांधींना तरी आरक्षण कळायला हवं होतं असं सावे म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी। मोदींच्या भाषणामध्ये 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख करण्यात आलेला आहे। 2023ला मंजूर झालेल्या महिला विधेयकाची अजून अंमलबजावणी झालेली नाही असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला। बारामती पोटनिवडणुकीमध्ये जितकं मताधिक्य कधी मिळालं नव्हतं तितकं मताधिक्य सुनेत्रा पवारांना मिळेल आणि ते मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलाय। सुनेत्रा पवारांचा प्रचार सुद्धा बारामतीमध्ये जोरदार सुरू आहे। मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होतील त्यात मला मंत्री म्हणून राहणाऱ्यांच्या तोंडामध्ये साखर पडो शिवसेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील बोरीचा माळ इथे गावातील लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये जाऊन उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी मंत्री भरत गोगावले, आमदार तुकाराम कातेसह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती जाणार। गंगापूर येथील एका धार्मिक कार्यक्रमाच्या उपस्थितीनंतर सातारा शहरातील गांधी मैदानावरती एकनाथ शिंदे प्रथमच जाहीर सभा घेणार आहेत। साताराच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली।
सांगली महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला. पक्षानं आपल्या नावाची शिफारस केलेली असताना गटनेते मोइनुद्दीन बागवान यांनी आर्थिक व्यवहार करून स्वीकृत नगरसेवक दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा दिगंबर जाधवांनी आरोप केला. महिला आरक्षण हे विधेयक पारित होऊ शकलं नाही, त्यामुळे आरपीआय असंतोष आंदोलन करणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आमचा भाजपला पाठिंबा आहे, असं महिला आरक्षण बिल पास न झाल्यानं महिला पश्चिम बंगालमध्ये भाजपला मतदान करतील आणि ममता बॅनर्जींना विरोध करतील, असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं.